आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 16 संस्कार सांगितलेत ज्ञानेश दादा, 16, त्यातले आपण मधले सारे विसरलो होतो. आपल्याला 2 संस्कार माहिती, एक बारस आणि शेवटचा अंत्यसंस्कार. मधले सगळे गिळून टाकले हो आपण. 16 संस्कार फार महत्वाचे. ज्या प्रेतावरती अंत्यसंस्कार होत नाहीत. कोरोनात पहा तुम्ही, काही मेले तिकडे जाळले लोकांनी, त्या हॉस्पिटलनी तिकडेच जाळली लोक. आणि 4 दिवसांनी कळालं तुमचा माणूस तर 4 दिवसापूर्वीच मेला बी ना मी जाळला बी. लोक रडायचे. मग असे त्यांनी त्यांच्या 10व्याला 13व्याला आणि वर्ष श्राद्धाला खूप कीर्तन ठेवले. अंत्यसंस्कार ज्याचा नीट होत नाही, ज्या देहावरती कोणते संस्कार होत नाही, त्याची कोणतीच क्रिया कर्म नीट होत नाही, आशाचा उद्धार होत नाही, तो जीवात्मा मुक्त होत नाही, तो भटकतो पिशाच्य होऊन. त्या घरात त्याला पुरला आणि याच्यावर कोणतेच संस्कार झाले नाही. त्याचा 10वा झाला नाही, 13वा झाला नाही, श्राद्ध नीट झालं नाही, तो भटकू लागला. म्हणून आपल्याकडे जे संस्कार सांगितलेत, संस्कार विधी सोहळे व्यवस्थित झाले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं का आत्ताच लोक घरं बांधायला लागले ना, आत्ताच वास्तुशांती घालायला लागले का? पूर्वी सुद्धा वास्तुशांत्या होत्या. मोठमोठाले जे किल्ले बांधलेत ना, त्या किल्ल्यांच्या सुद्धा वास्तुशांत्या झालेले. पण मध्यंतरी काय झालं, सुलतानांचं काही दुष्कर्मी लोकांचं आक्रमण भारतामध्ये झालं आणि यवनी सत्ता या भारतावर अधिराज्य गाजवू लागली. त्यामुळे आपण विधी संस्कार सोहळे वास्तुशांत्या या सगळ्या गोष्टी विसरून गेलो का? त्यांच्या भीतीला कंटाळून. तुम्हाला माहिती, आपली मंदिरं सुद्धा उद्ध्वस्त होत होती. पण काही ठिकाणी लोकांनी मंदिराला सुद्धा पांढरे रंग चोळले का? त्यांना वाटावं की मस्जिदीत म्हणून. मंदिरांना सुद्धा भगवे रंग असायचे, पण मंदिराला चुने लावले गेले का? निदान चुन्याच्या रंगाने तरी आपली हिंदूची मंदिरं शाबूत राहतील. चुना मस्जिदीला लावला जातो. हिंदू धर्माच्या मंदिराला भगवाच रंग असतो पांढरा रंग तेव्हा दिला जायचा का? की अनेक मंदिरं उद्ध्वस्त झाली. आया बहिणीच्या इज्जतीला वेशीवर टांगण्यात आलं. मंदिर उद्ध्वस्त होत होती. त्यावेळी हिंदूची मंदिरं वाचावी म्हणून मंदिराला चुने लावले. म्हणून त्या गोष्टीने तरी आपली मंदिरं शाबूत राहिली. नाही तर सगळ्या मंदिराच्या ठिकाणी पिरत झाली असते. आता आमचं कुलदैवत आहे तिकडं, माझ्या माहेरचं आहे जानपीर म्हणून. जालिंदरनाथ आहे पहिलं त्यांचं नाव, जालिंदरनाथ. पण त्याचा नंतर जानपीर करण्यात आलं. माझ्या माहेरी नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथाचे पुत्र मैनावती पासून झालेले. कोणी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करत असेल तर त्यांना माहिती असेल, त्यांना क्लिक होईल. नवनाथ मच्छिंद्रनाथ आहे, त्यांचे मैनावती पासून श्रीराज्यात जी मैनावती राहायची तिच्यापासून झालेला पुत्र मीननाथ मच्छिंद्र पुत्र. माझी लहानपणी मी 8-9 वर्षाची होईपर्यंत तिथं आंबीर बाबा होता, आंबीर बाबा. आणि नंतर उघडकीस आलं इथं आंबीर बाबा नाही, इथं मच्छिंद्र पुत्र मीननाथाचं स्थान आहे. मला सांगायचंय तुम्हाला, आपली मंदिर उद्ध्वस्त करण्यात आली आणि तिथं पीर स्थापित करण्यात आली. नाथ हे नाव ब्रॅकेट मध्ये आलं. त्या ठिकाणी हिंदूंचीच मंदिरं होती. म्हणजे आपले विधी, आपले संस्कार, आपले सोहळे, आपले मंदिरं या सगळ्या गोष्टीवरती पाबंदी आली. धर्म संकटात आला आणि आपणच आपले संस्कार विधी सोहळे हे सगळे विसरलो. धुंदुककारीवरती प्रेतावर कोणताच संस्कार झाला नाही, म्हणून तो पिशाच्य झाला. पण पिशाच्य झाला, भूत झाला, भटकू लागला. पण अशा योनीला सुद्धा त्या योनीतून मुक्त करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. गयेला 1000 वेळा पिंडदान केलं तरी सुद्धा जो जीवात्मा मुक्त होत नाही त्याची मुक्तता श्रीमद भागवत कथेच्या आयोजनाने होते. एवढी या कथेची महती, एवढं या कथेचं महात्म्य. म्हणून प्रथम दिवशी आपण कथेचं महात्म्य श्रवण केलं आणि आज आपण त्या मूळ ग्रंथामध्ये प्रविष्ट होऊया. त्या मूळ ग्रंथामध्ये प्रवेश करूयात. आपण मंदिरात जायचं असेल तुम्हाला, मंदिरात गेलात, गर्दी खूप आहे. पांडुरंगाच्या मंदिरात तुम्हाला नाही दर्शन घेता आलं, तुमच्याकडे वेळ कमी, नाही तुम्हाला मुख्य दर्शन करता आलं पांडुरंगाचं, तर तुम्ही काय करता? मंदिरात घुसून अर्ध्या तासात बारीला लागून, कोणतं मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं,
कोणतं दर्शन करतात? मुख दर्शन करतात. म्हणून या ग्रंथात प्रवेश करण्याच्या अगोदर आपण या ग्रंथाचं थोडंसं मुख दर्शन करूयात. आपण जी कथा श्रवण करणार आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. बोला, कोणतं? श्रीमद भागवत महापुराण. बाकीची पुराणं आहेत नुसती, पण भागवत मात्र महापुराणी. नुसत्या पुराणाची 5 लक्षणी व्याख्या असते. सर्गस्य प्रति सर्गस्य वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं. पण महापुराणाची 10 लक्षणं आहेत. आणि श्रीमद भागवत महापुराण ही जी कथा आपण ऐकत आहोत, या ग्रंथाचे 12 स्कंद आहेत. 12 स्कंद म्हणजे फक्त 12 खंड नाहीत, तर 12 अंगाचा परमात्मा श्रीहरी आपल्या समोर उभा आहे. हे 12 स्कंद म्हणजे परमात्मा श्रीहरीचे 12 अंग आहेत, त्याचे 12 अंग आहेत. 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत आणि 335 अध्याय भागवत ग्रंथाचे आहेत. आणि आज आपण प्रथम स्कंदामध्ये पदार्पण करतोय. कोणत्याही ग्रंथाच्या आरंभाला मंगलाचरण करण्याची पद्धत असते. माऊली ज्ञानोबा भावार्थ दीपिकेच्या म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभाला पहिल्या अध्यायामध्ये पहिल्याच ओवीमध्ये वंदना करतात. कोणाची? विघ्नहर्ता भगवान श्री गणपती बाप्पाची. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. तुकोबाराय सुद्धा मंगलाचरण करतात. नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत. गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानस ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण पहिलं जे केलं, त्यात पहिल्या श्लोकामध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि वाणीची देवता सरस्वती. गणपती बाप्पा ज्ञानाची देवता आहे, म्हणून ज्ञान ज्यावेळी विषय येतो, कारण गणपती बाप्पाच्या 2 पत्नी आहेत, एक सिद्धी आणि एक बुद्धी. बुद्धी गणपतीची बायको आहे, रिद्धी आणि सिद्धी नाही बरं, हे चुकीचं आहे. गणपतीच्या 2 पत्न्या, रिद्धी नाही, सिद्धी आणि बुद्धी. गणपतीचे 2 पुत्र, शुभ आणि लाभ नाही, लाभ आणि क्षेम, हे गणपतीचे 2 पुत्र आहेत. म्हणून बुद्धीचा अधिपती गणराय आहे, म्हणून ज्ञानाची देवता गणपती आणि सरस्वती ज्ञानाची नाही, वाणीची देवता आहे. म्हणून ज्याला ज्याला वाटतं आपल्या वाणीमध्ये तप निर्माण व्हावं, ज्याला ज्याला असं वाटतंय की आपण बोलल्यानंतर 1000 लोकांनी आपल्या शब्दाकडे लक्ष द्यावं, एखाद्याला वाटत असेल एखादं वाक्य आपण टाकलं, आपलं वाक्य तोंडातून बाहेर येण्यासाठी जग आपल्यासाठी तरसलं पाहिजे, त्याने एका मंत्राचा जप करावा. कोणता? ओम श्री वद वाघवादिनी स्वाहा. म्हणा बरं. ओम ओम, मी हानो हानो घेईन बरं का तुमच्या पुढे. ओम श्री वद वाघवादिनी स्वाहा. ज्याला वाटतं मला विद्यार्जन, मला विद्या प्राप्त व्हावी, वाचलेलं लक्षात राहत नाही, परीक्षा तोंडावर आली, अभ्यास तर झाला नाही, कसा लक्षात राहील? या बसलत ना पुरी, मोठं व्हायचं ना तुम्हाला, मोठं व्हायचंय ना. किती मोठं व्हायचं? हा हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. वा वा वा.
नेसून शुभ्र पातळ गळा घालून मुक्ता फळ नेसुनी शुभ्र पातळ गळा घालून शुभ्र कटिकंबर पटाकसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती मयुरावरती बसून नेसूनी शुभ्र पातळ गळाले उनी मुक्ता फळ कटी कंबर पट्टा कसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. वाणीची देवता सरस्वती